तर फायनली भावांनो आपण आलोय गोविंद गणपत महार यांच्या समाधीस्थळी। तर भावांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितलं लाईनीमध्ये सध्या लोक लागले आहेत आणि ह्या ठिकाणी श्रद्धांजली जे आदरांजली किंवा अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत लोक आपले अनुयायी। तर ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि तयारी बघा भावांनो, तयारी बघू शकता कशा प्रकारे सजवलेलं आहे। आणि ह्या वर्षीच नाही तर येत्या प्रत्येक 1 जानेवारीला म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरुवातीला या ठिकाणी अशाच प्रकाराची सुविधा म्हणा किंवा अशाच प्रकारे सजवलेलं असतं। या ठिकाणी बघू शकता तुम्ही मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित आहेत। तर अगोदर तुम्हाला मी समाधीचं दर्शन दाखवतो, बघू शकता भावांनो। या ठिकाणी भावांनो ही आहे गणपत महार यांची समाधीस्थळ आणि ह्या समाधीस्थळी भरपूर मोठ्या संख्येने आपले भीम अनुयायी या ठिकाणी येत आहेत, बघू शकता मोठ्या संख्येने आपले भीमसैनिक येत आहेत। कारण की गणपत महाराजांचा जर तुम्ही इतिहास वाचला तर अक्षरशः तुम्हाला कळेल की महाराजांचे वंशज हे नेमके काय आहे आणि महार नेमके कोण होते। पण भावनो आपण आपला इतिहास कधीही विसरला नाही पाहिजे, म्हणून हे असे जे आपले ऐतिहासिक स्थळ आहेत आपले पूर्वजांचे हे आपण जपून ठेवले पाहिजे। या ठिकाणी बघू शकता भावनो सर्वजण जे आहेत आपल्या पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे। लाईन बघू शकता। भावनो मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या लाईनीमध्ये लागलेले आहेत पूर्ण आपले भीम अनुयायी, जे की अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। वेगवेगळ्या प्रत्येक राज्यामधून दरवर्षी याच ठिकाणी भीम अनुयायी येत असतात। आणि भावांनो या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मोठा तुम्हाला बंदोबस्त दिसेल, बघू शकता। या साईडला सुद्धा पोलीस प्रशासन उपस्थित आहे, या साईडला सुद्धा आहे। समाधीच्या प्रत्येक साईडला पोलीस प्रशासन स्थगित आहे। आणि भावांनो ह्या साईडला जे आहे तुम्हाला जे घर दिसते शेवटी तुम्हाला झाडाच्या मधून दिसत नसेल, पण मी त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे, कारण की त्या ठिकाणी राहतात गणपत महार यांचे वंशज राहतात आणि आपण त्यांना सुद्धा भेट देणार आहे। तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहावा। आणि या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने आपले भीम अनुयायी वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या गावातून दरवर्षी ह्याच ठिकाणी समाधीला अभिवादन करण्यासाठी येत असतात। तर भावांनो बघितलं तुम्ही, त्याला आम्ही सुद्धा आता लाईनीमध्ये लागू आपल्या पूर्वजांना अभिवादन करतो आणि निघूया त्यांच्या वंशजाकडे, त्यांची सुद्धा आपण भेट घेऊया। लवकरात लवकर आपले छत्रपती संभाजीराजे यांची जी समाधीस्थळ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट देऊया।